Hello everyone, myself Sunil Sable, lecturer, Department of History, class 12th Arts, Arihant College of Arts, Commerce, Science, Bowdon, Pune. Somebody of today's lecture we have to discuss. Remaining chapter will be continue today's lecture, chapter number 1, Renaissance in Europe and Development of Science. So, point to be as follows. Point to be 1.4 Scientific invention in various fields, geographic discoveries, and 1.5 geographic discoveries and explorers, 1.6 industrial revolution, and last point economic nationalism. So 1.4 this point sub point of 1.4 point use of machines. Once a machine proved effective for one industry, people tried to test its usefulness for other industries too. These attempts resulted into invention of naval machine in 1783. तर मग बघा आपला हा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे यंत्राचा उपयोग यूज ऑफ मशीन. तर म्हणजे आपण बघितलं की 14व्या शतकामध्ये युरोपमध्ये त्या अनेक सायंटिस्ट लोकांनी काय केलं की अनेक यंत्राचा शोध लावला. आता आपण यंत्राचा शोध लावला कारण की आपण यंत्राचा उपयोग केव्हा करतो की जर आपण एखाद्या गोष्टीसाठी एखादे प्रोडक्शन आपल्याला करायचे आहे जलद रीतीने तर आपण यंत्राचा उपयोग करतो. त्याच काळामध्ये त्या सायंटिस्ट लोकांनी अनेक जे मशीन होते यंत्र होते यांचा शोध लावला आणि त्यांनी त्या विविध क्षेत्रामध्ये त्यांचा उपयोग केला. विविध क्षेत्रासाठी त्यांनी काय केलं विविध प्रकारचे मशीन शोधून काढले आणि त्यांनी त्या प्रोडक्शनसाठी त्यांना ते मशीन येऊ लागले. मग आपला तोच पॉइंट आहे की यूज ऑफ मशीन. सो ओके तर नेक्स्ट बघा इन 1783 Thomas Bell made a machine for cylinder or roller printing on fabrics. By 1809 a machine come in use for stitching together the heels and soles of a shoe. 1809 मध्ये हे मशीन आलं स्टिकिंग टुगेदर द हिल्स म्हणजे आपण जे बुटाचा तळ असतो बूट वगैरे चप्पल वगैरे बूट असतो त्याचं तळ आहे ते सोल तो जो तळ आहे तो सोल याला चिटकून तो सोल येऊ लागला. म्हणजे हे कशाप्रमाणे म्हणजे कशाने काय झालं ते एका मशीनचा शोध लावला गेला आणि त्यामुळे डायरेक्ट आपण त्याला मशीनच्या याने चप्पल बुटाला आपण सोल सहित आपण त्याला चिटकवू लागले. टेलरिंग मशीन वेअर मेड. जेम्स वेट इन्व्हेंटेड स्टीम टेलरिंग मशीन. त्यावेळेस टेलरिंग मशीन म्हणजे आता समजा आपण हाताने विणकाम आपण बघितलंय की म्हणजे आधुनिक युगापासून महात्मा गांधींनी तो विणकाम चरखा वगैरे त्यांनी चरखा शोधून चरखेवर महात्मा गांधी वगैरे ते वस्त्र विणण्याचं काम कपडे विणण्याचं काम करत होते. आणि नंतर मग काय झालं की हळूहळू मशीनचा शोध लागला गेला आणि मशीनमुळे हे जे काम आहे हे काम सुलभ रीतीने होऊ लागले.
नंतर मग बघा, जेम्स वेट इन्व्हेंटेड स्टीम इंजिन. आता स्टीम इंजिन म्हणजे काय? स्टीम इंजिन ते एक उपकरण. स्टीम इंजिन म्हणजे आपलं वाफेवरचं इंधन. म्हणतो आपण. स्टीम इंजिन म्हणजे काय? वाफेवरचं इंधन म्हणजे इंजिन, ते एक मशीन. त्या काळामध्ये त्याचा पण शोध लागला गेला. In the beginning, this engine was only used to transport coal and iron ore out of the mines. Later, steam powered machinery came to be used in textile industry. तर स्टीम इंजिन आता आपण सुरुवातीला काय करायचे? सुरुवातीवर आपण वेगवेगळ्या फिल्ममध्ये बघतो की काय करायचे. आपण एक फॉर एक्झाम्पल आपण एक ती हे घेऊ, ते एक फिल्म घेऊ आपण, गदर एक प्रेमकथा. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की श्री देओल तो जे दगडी कोळसा आहे, दगडी कोळसा, आणि ते त्याच्यामध्ये ते टाकतात, इंजिनमध्ये टाकतात, आणि त्याच्याप्रमाणे ते दगडी कोळशाचा वापर ते इंजिनमध्ये करत होते. पण ज्यावेळेस स्टीम इंजिनचा शोध लावला गेला, म्हणजे COAL, कोल म्हणजे काय? कोळसा वगैरे. ओके, तो कोळसा. मग नंतर काय झालं की नंतर मशीनचा वाफेवरचं इंधन ते वगैरे त्यांचा शोध लावला, आणि मग त्याचा वापर कमी झाला, म्हणजे सुलभ वापर होऊ लागला. ठीक आहे. अशा प्रकारे त्या स्टीम इंजिनचा अनेक फॅक्टरीमध्ये, कंपनीमध्ये वापर होऊ लागला. इन कोर्स ऑफ टाइम, स्टीम powered plow, harvester, grass cutting machine were made. त्या काळामध्ये काय सुद्धा आपण आज मशीन बघतो, म्हणजे माळी काम करण्यासाठी, गवत कापण्यासाठी, हे पण मशीन त्या काळामध्ये त्यांचा शोध लागला. These machines could complete in America. Robert Fulton, an engineer, successfully sailed the steamboat, which was named Clermont. The first attempt of using steam engine for road transport was done by George Stephen. A steam engine for railway was also produced. This railway engine could successfully cut the distance between Liverpool and Manchester. Later, railway services were expanded through Europe. It shortened the time of travel within Europe. म्हणजे आपण साध्या सोप्या भाषेमध्ये काय झालं की ते इंजिनचा वापर ते प्रत्येक याच्यामध्ये करू लागले. ठीक आहे. आता नेक्स्ट पण बघा. हेनरी 1.5 Geographic discoveries and Marco Polo introduced China and other Asian countries to Europe. He stayed in China in the royal court of Kublai Khan. There is situated Mongolian and Chinese languages. ठीक आहे. जॉग्राफिक म्हणजे भौगोलिक शोध, म्हणजे त्या काळामध्ये भौगोलिक शोध आणि त्याबरोबर भौगोलिक शोध लावला गेला, आणि म्हणून त्या याच्यामध्ये मार्को पोलो नावाचा जो एक शास्त्रज्ञ होता, त्याने काय केलं, ही स्टेड इन चायना इन द रॉयल कोर्ट ऑफ कुलाबाई. तो कुलाबाईचा होता, आणि त्यांनी त्या मंगोलियन, चायनीज म्हणजे चीनच्या विविध याच्यामध्ये त्यांनी प्रगती केली. इब्न बतुता. आता इब्न बतुता तुम्ही मध्ययुगामध्ये सुद्धा त्याचं नाव ऐकलं असेल. इब्न बतुता was a scholar and famous medieval traveler. मध्ययुगाचा तो
मध्ययुगामध्ये हा फेमस होता. सर्व राजांच्या तो दरबारी राहिलेला होता. त्यांनी सगळे जे राजे रजवाडे होते त्यांची माहिती त्याला माहिती होती. ठीक आहे. नेक्स्ट वन बघा, हेनरी द नॅव्हिगेटर. He was the Prince of Portugal in the 15th century. He encouraged people to go on expeditions and search for lands which were not known till then. This expedition resulted into the discovery of Madeira and Azores, two archipelagos near Africa. These two are autonomous regions of Portugal. Region of Portugal, the Portuguese began to transport African people to Portugal and sell them as slaves. African gold was also brought back to Portugal by these people. म्हणजे काय की त्या आफ्रिकेमध्ये आपल्या विविध वस्तू त्या युरोप खंडामध्ये अनेक वस्तू ह्या प्रोडक्ट झाल्या आणि त्यांनी काय केलं, मग याने हेनरी द नॅव्हिगेटर हा जो प्रवासी होता याने आफ्रिकेमध्ये या वस्तू विकण्यासाठी त्यांनी काय केलं, त्या मार्केट उपलब्ध करून दिल्या आणि तिथे त्यांनी विकलं आणि तिथल्या लोकांना गुलामी सेव म्हणजे काय गुलामी त्यांना गुलाम करून ठेवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आफ्रिका, आशिया असे जे खंड होते त्या खंडामध्ये त्यांनी आपला माल विकला गेला. Bartholomew Dias began his expeditions on the orders of the King of Portugal, John II. He reached the southern tip of Africa, which is named as Cape of Stone. Later, the name was changed to became the capital of was changed to Cape God of the Ottoman Empire, now the Good Hope. He was the first seafarer to the African continent. So next point, Christopher Columbus. Next point, in the year 1453, established Constantinople, the capital city of the Eastern Roman Empire, was conquered by the Ottoman army. Thereafter, it became the capital of the Ottoman Empire. Now the Eastern Sea route was closed, necessary for them to search for an alternative route to reach Asia. Of the King Ferdinand and Queen Isabel of Spain, Christopher Columbus, an Italian explorer, set sail in the search of India. He was certain that by sailing westwards he would find India, as the earth is round. Instead of reaching India, he reached the island near America. बघा की आपण बघितलं की या 15व्या-16व्या शतकामध्ये या युरोपमध्ये तुम्हाला एक म्हणजे काय की पूर्ण सारांश युरोप खंडामध्ये अनेक रीतीने अनेक वेगाने
अनेक यंत्राचा शोध लागला गेला आणि आपलं काम सोपं व्हावं, इझी व्हावं आणि सोयीस्कर रीतीने आपण वेगाने व्हावं यासाठी या लोकांनी काय केलं, एकंदरीत येथील जे शास्त्रज्ञ होते त्यांनी अनेकांनी वेगवेगळे यंत्राचा शोध लावला, अनेक यंत्राचा शोध लावला आणि मग काय केलं त्यांनी, त्या यंत्रामुळे त्यांचे जे प्रोडक्शन होतं म्हणजे वस्तूंचं प्रोडक्शन होतं ते अनेक जलद रीतीने होऊ लागलं. म्हणजे त्यांच्याकडे मग युरोपमध्ये या मशिनीमुळे काय झालं की अनेक वस्तू खूप साऱ्या याने क्वांटिटी म्हणजे जास्तीत जास्त वस्तू त्यांच्या तयार होऊ लागल्या. आता समजा आपल्याकडे एखादी गोष्ट खूप आहे, तर म्हणजे एखादी समजा एक्झाम्पल आपण घेऊ, भाजीपाला आहे आणि वस्तू आहे, तर त्यांना ते विकण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, ते विकण्यासाठी आपल्याकडे मार्केट पाहिजे, बाजार पाहिजे. म्हणून तेथील काही लोकांनी काय केलं, जे हुशार होते, जे बुद्धिमंत लोक होते, त्यांनी काय केलं की त्यांनी मार्केट शोधणे सुरू केलं, म्हणजे बाजारपेठा. आता साहजिकच मग त्यांनी काय केलं, बाजारपेठा शोधण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. नंतर मग काय की मग त्यांनी काय केलं की म्हणजे त्याच्या आउट ऑफ म्हणजे युरोप खंडाच्या व्यतिरिक्त जे खंड होते, आशिया खंड, आफ्रिका यांनी त्यांचे शोध घेतले आणि काय केलं, त्यांनी नवीन वसाहती, बाजारपेठा यांचा शोध घेतला आणि आपला जो माल आहे, आपले जो प्रोडक्शन आहे, जे की आपल्या खंडामध्ये, आपल्या देशांमध्ये जे प्रोडक्शन होतं, ते प्रोडक्शन त्यांनी तिथं विकायला सुरुवात केली. आणि त्याबरोबरच त्यांनी काय केलं, आपले ठाणे म्हणजे वसाहती. आता आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये हा चॅप्टर बघणार आहेत, तो आहे कोलोनिझम म्हणजे काय, वसाहतवाद. त्यामुळे काय झालं की जे आफ्रिका खंड आणि आशिया खंडामध्ये जी त्यांनी वसाहती स्थापन केल्या, कोलोनिझम स्थापन केले, त्याच्यामध्ये त्यांनी काय, तिथले जे लोक होते त्या प्रदेशातील लोकांना त्यांनी म्हणजे ते गुलाम बनवले आणि त्यांच्यावर ते काय बळजबरीने त्यांच्यावर लादून ते आपला जो व्यवसाय आहे, तो व्यापार आहे, तो बळजबरीने करू लागले. अशा प्रकारे आपला इथपर्यंत आज पॉईंट संपला. आपण नेक्स्ट पॉईंटला बघणार आहोत. अमेरिगो वेस्पुसी हा एक खलाशी आहे, सीफेरर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत आज माहिती बघितली. So remaining chapter will be continue tomorrow. So thank you for watching video.